Our hearts beat to the city streets. We began to feel the fire. नमस्कार मंडळी, मी रुपाली तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आय होप तुम्ही सगळे छान असाल, आनंदी असाल आणि छान छान खात असाल. तर आज मी सकाळचं माझं रुटीन शेअर करत आहे. अगदी सकाळपासून ते दुपारपर्यंतचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. जसं की सकाळची मी छोट्या-छोट्या कामांची आवरावर कशी करते, स्वयंपाक कशी करते, कारण प्रज्ञेचं स्कूल असतं. त्याचबरोबर लोलोलासुद्धा वेळेवर जेवण वगैरे द्यायचं असतं आणि घरातील इतर कामं असतात. सो ह्या सगळ्या गोष्टी मी कशा मॅनेज करते, हे सगळं तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. आणि त्याचबरोबर सकाळचं सध्याचं माझं रुटीन जे आहे ते सुद्धा चेंज झालेलं आहे. कारण पहिल्यांदा मिस्टर डबा नेत नव्हते. तर आता ते डबा न्यायला लागलेले आहेत जेवणाचा. सो त्यामुळे माझं थोडंसं काम एक्स्ट्राचं वाढलेलं सुद्धा आहे. सो या सगळ्या गोष्टी मी कशा मॅनेज करते हे तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर बाकी सकाळची जी बेसिक कामं आहेत तर ती झालेली आहेत आणि त्यानंतर मी ते स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे. चहा बनवून झालेला आहे आणि मिस्टर जे आहेत ते प्रज्ञाला ट्युशनला सोडायला गेले. सो इथे मी जेवणाची तयारी चालू केली. तर सगळ्यात पहिल्यांदा मी आज मटकीची भाजी बनवत आहे. तर आमच्याकडे मटकीची भाजी जी आहे ती नॉर्मली जशी सगळ्यांकडे केली जाते त्याच प्रकारे केली जाते. कांदा, टोमॅटो, लसूण त्याचबरोबर कढीपत्ता, मोहरी आणि तिखट, मीठ वगैरे सगळं टाकून सुकी भाजी केली जाते. किंवा कधी-कधी वाटणाची भाजीसुद्धा केली जाते. खोबऱ्याचं वाटण करून थपथपीत अशी भाजीसुद्धा केली जाते. तर अंघोळ झाल्यानंतर मी चपात्यांचं पीठ जे आहे ते मळून ठेवलं होतं आणि ते बऱ्यापैकी सॉफ्ट झालेले आहेत. सो इथे चपात्या मी भाजायला घेतलेल्या आहेत आणि आम्हाला नाश्त्यासाठी त्याचबरोबर टिफिनसाठी आणि दुपारच्या जेवणासाठी लागणाऱ्या चपात्या इतक्याच मी भाजून घेते. आणि इथे चहासुद्धा माझा ऑलरेडी बनवून झाला होता सकाळी. तर आता मी आणि आम्ही दोघंही मिस्टर आणि मी चहा, नाश्ता वगैरे करून घेतो. त्यानंतर इथे मी त्यांचा टिफिन भरायला घेतलेला आहे, कारण त्यांना आता निघायचं आहे. सो इथे मी टिफिन भरायला घेतलेला आहे. कधी-कधी ते उशिरा जातात आणि जेव्हा ते उशिरा जातात ना, तेव्हा बऱ्याचशा कामांमध्ये मला मदतसुद्धा करतात. पण जेव्हा त्यांना घाई असते, सो त्यानंतर नाश्ता केल्यानंतर ते लगेचच निघतात. तरी ते टिफिन भरायला घेतलेला आहे आणि टिफिनमध्ये मटकीची सुकी भाजी बनवलेली आहे ती आणि चपात्या. इकोबेक पेपर जो आहे, तर त्याच्यामध्येच मी पॅक केलेला आहे. चपात्या छान सॉफ्ट राहतात. डीमार्टमध्ये ऑनलाईन सगळीकडे मिळतो हा पेपर आणि खूप छान आहे, वॉशेबलसुद्धा आहे. बट मी याचा वन टाईमच यूज करते. सो इथे मी भाजी वगैरे फिल करून घेते आणि त्यांना देते. त्यानंतर मग ते निघतील आणि मग माझी पुढची जी कामं आहेत, तर त्यांना मी सुरुवात करेन. तर इथे किचन थोडंसं अस्तव्यस्त झालं होतं, तर म्हटलं चला आपण थोडंसं किचन आवरून घेऊया. तर किचन आवरून घेतलं. किचन क्लीन करून म्हणजे शेगडी वगैरे क्लीन करून घेतली. जेणेकरून मला पुढच्या कामांना सुरुवात करता येईल आणि आज मंगळवार होता. सो देवाची पूजा वगैरे सुद्धा मला करायची होती. आणि कसं होतं आपण जेव्हा वेगवेगळ्या खूप जास्त खोल्या असतात, त्यावेळेला आपल्याला सकाळी उठल्या-उठल्या देवपूजा करणं शक्य असतं. पण मुंबईसारख्या ठिकाणी ना ते शक्य होत नाही. सो त्यामुळे मी घरातल्या बऱ्याचशा गोष्टी आवरल्यानंतर मग देवपूजा करायला घेते. अगदी 10-10:30च्या दरम्यान आणि जेव्हा सगळेजण उठलेले सुद्धा असतात. तरी ते किचन थोडंसं आवरून घेतलं आणि म्हटलं कुकर लावून घेऊया, कारण भाजी चपाती झाली होती. परंतु डाळ आणि भात बनवायचा बाकी होता. सो इकडे प्रज्ञाला असं पूर्ण जेवण लागतं स्कूलला जाताना. सो त्यामुळे इथे मी कुकर लावायला घेतला आणि छान धुवून वगैरे तांदूळ, डाळ वगैरे व्यवस्थित असं कुकरला लावून घेते आणि माझी बाकीची जी पुढची कामं आहेत, तर ती करायला घेते आणि इथे कुकर लावल्यानंतर ना मी थोडंसं माझं क्लिनिंग वगैरे करून घेते. त्याचबरोबर बेड वगैरे जो असतो तर तो आवरून घेते. कारण इथे जर मिस्टर कधी घरी असले, तर ते मला हेल्प करतात या गोष्टीला. परंतु ते नसले घरी, की मला ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. तर इथे लोलोसुद्धा उठला होता सॉरी आणि माझं सगळं बेड आवरणं चालू होतं आणि त्याच्यामध्ये लुडबुड चालू होती. तर त्याचा सुद्धा आता नाश्त्याचा टाईम झालेला आहे, कारण तो उठून थोडा वेळ झाला होता. तर त्याला फ्रेश वगैरे करून त्याला नाश्ता वगैरे भरून घेणार आहे आणि त्याआधी थोडंसं क्लिनिंग करून घेते. तरी ते बेड वगैरे आवरून झाल्यानंतर छान अशी चादर वगैरे ठेवलेली आहे पसरवून. कारण या बेडवरती ना मुलं खूप जास्त नाचतात, धूळ करतात आणि त्याचबरोबर इकडे-तिकडे मस्ती वगैरे त्यांची चालू असते. आणि इथे प्रज्ञेलासुद्धा मी घेऊन आली होती ट्युशनमधून आणि इकडे माझं बाकीचं क्लिनिंगचं काम चालू होतं. तर कचरा वगैरे काढून घेतला. त्यानंतर बाकीचं टीव्ही वगैरे किंवा मिरर जो पुसायचं काम असतं, तर ते सुद्धा मी करायला घेतलं इथे
आणि अगदी 10 मिनिटाचा रूल्स मी बनवून ठेवलेला आहे स्वतःसाठी क्लिनिंगचा, की अगदी 10 मिनिटात मला ह्या थोड्याशा गोष्टी क्लीन करायच्या आहेत. बाकीचे जे डीप क्लीनिंग असते ना, ती माझी दिवसभर चालू असते. जेव्हा मी एक-एक पार्ट घेऊन क्लीनिंग करायला घेते, तर जसं मला शक्य होईल त्याप्रमाणे करते. तर इथे कचरा लादी वगैरे सुद्धा सकाळीच करून घेते आणि सकाळचा जो म्हणजे पोछा लावण्याचं काम असतं, तर ते मॉपनेच करते मी. कारण इतका वेळ नसतो हाताने बसून पुसायला. सो इथे कुकर माझा थंड झाला होता. तर आता म्हटलं डाळीला फोडणी देऊन घेते, कारण प्रज्ञेला स्कूलला तर जेवणसुद्धा लागतं. तर इथे डाळीला फोडणी द्यायला घेतलेली आहे मी आणि अगदी 10 मिनिटात डाळ होऊन जाते. त्यानंतर मी त्याला मग जेवण वगैरे देऊन बाकीचं किचन वगैरे आवरून आहे ते घेते. त्याचबरोबर देवाची पूजा वगैरे सगळ्या या गोष्टी करते. तर आमच्याकडे साधं वरण केलं जातं. जसं की मोहरी, जिरं, कढीपत्ता वगैरे टाकून आणि त्याचबरोबर लसूण, टोमॅटो या सगळ्या नॉर्मल गोष्टी ज्या आहेत, बेसिक गोष्टी टाकल्या जातात आणि थोडीशी हळद टाकून छान असं गोडं वरण बनवलं जातं. तर आम्ही याला गोडी डाळ म्हणतो. म्हणजे आमच्याकडे कोकणात याला गोडी डाळ म्हणतात आणि मी फोडणीमध्येच खूप सारं कोथिंबीर टाकते. छान एक स्वाद येतो आणि काय म्हणतात, एक छान असा स्मेलसुद्धा येतो डाळीला, जो खूप छान वाटतो. मला ॲक्चुअली शब्द सापडत नाही की एक्झॅक्टली त्याला काय बोलतात. पण खूप छान असा स्मेल येतो डाळीला आणि ते मीठ वगैरे टाकून घेतलं. त्यानंतर म्हटलं डाळ होते तोपर्यंत किचनमधली जी सिंकमधली भांडी आहेत, तर ती क्लीन करून घेते, कारण मला यानंतर देवपूजा वगैरे करायची आहे. तर इथे प्रज्ञेला जेवण वाढून घेणार आहे मी आणि त्याचबरोबर माझी देवपूजासुद्धा करायला घेणार आहे. तर थोडीशी भांडी असतात ती मी आवरून घेते, कारण जर आपण हळू थोडी-थोडी भांडी साठवत गेलो ना, एकदम करू करून, तर ती खूप जास्त साठतात आणि मग आपल्यालाच कंटाळा येतो आणि गरज असलेली भांडीसुद्धा आपल्याला वेळेवर मिळत नाहीत. तर इथे माझं आवरून झालेलं आहे आणि प्रज्ञाला इथे तर जेवण देते मी. त्यानंतर माझी देवपूजा वगैरे करायला घेते. त्यानंतर मग 12:15च्या आसपास तो निघतो. त्याला सोडायला जाते मी आणि ते लोलो त्याला बाय करतो. सो आता मी तुम्हाला दाखवते, की प्रज्ञा स्कूलला जाईपर्यंत माझी किती कामं होतात. तर किचन क्लीन झालेलं आहे. इथे लोलो बसलेला, लोलोचा नाश्ता झालेला आहे. अ, देवपूजा झालेली आहे माझी, तुम्ही बघू शकता इथे. त्याचबरोबर मंगळवार आहे. सो दारातसुद्धा मी रांगोळी वगैरे काढते. मंगळवार, गुरुवार ज्या दिवशी पूजा करते, पहिल्यांदा मी शनिवारीसुद्धा करायची. पण आता लोलो लहान असल्यामुळे सगळं शक्य होत नाही. तर आठवड्यातून 2 वेळा पूजा करते आणि काही सणवार आले तर आपल्या एक्स्ट्राचं पूजा असतेच. सो इथे बघताय तुम्ही रांगोळी वगैरे काढून झालेलं आहे. घड्याळ 1:30 वाजलेले आहेत. ॲक्चुअली 1:15 झालेला आहे. 1:15 पर्यंत माझी ही सगळी कामं 1 पर्यंत आवरून जातात, 1, 1:15 पर्यंत. त्यानंतर मग आम्ही जेवण करायला घेतो. घड्याळ बघू शकता तुम्ही मोबाईलच्या. अगदी 1:15, 13:14 म्हणजे 1:15 झालेला आहे. तर इथे जेवण वगैरे झालं आणि त्यानंतर मग प्रज्ञाला झोपवते मी जेवण झाल्यानंतर आणि त्यानंतर माझी छोटी-मोठी कामं जी आहेत, तर ती करते. ते मुलांसाठी खाऊ आणला होता, तर तो व्यवस्थित ठेवून घेतला. तो लोलो जो आहे तो झोपलेला आहे आता आणि जी गोष्ट एक दाखवायची होती मला, नवीन किचनमध्ये पाहुणा आलेला आहे. तर तो पाहुणा कोणता आहे ते तुमच्यासोबत शेअर करते आता. काय आणलेलं आहे ते दाखवते आणि खूप दिवसापासून हे घ्यायची इच्छा होती. बट जी आधीची गोष्ट होती ती व्यवस्थित चालत होती. म्हणजे थोडंफार ॲडजस्टमेंट करून ती चालत होते. त्यामुळे मग ते थोडंसं प्रॉब्लेम होत होतं नवीन गोष्ट घेण्यासाठी. सो फायनली जे आहे ते मी आणलेली आहे गोष्ट ती. तर लगेच दाखवते. सो ही गोष्ट मी आणलेली आहे. बघू शकता. तर मी आणलेला आहे डोशाचा नवीन तवा आणलेला आहे. आधीचा जो डोशाचा तवा होता तर त्याच्यामध्ये इतके प्रॉपर डोसे बनत नव्हते. बट काय म्हणतात ना, की काम चालत होतं त्यामुळे ते घेत नव्हती मी नवीन. आणि मला त्याबरोबर वाटतही नव्हतं, की आधीची गोष्ट जर आहे थोडंफार आपलं काम चालतंय तर न घ्यावं. बट आता लास्ट टाईम जेव्हा मी डोशाचं पीठ बनवलं, बॅटर बनवलं होतं, तर ते डोसे इतके काही चांगले झाले नाहीत आणि मुलांनीसुद्धा खाल्ले नाहीत. मग मी म्हटलं ठीक आहे, आता फायनली आपण नवीन तवा घेऊया आणि तो जो जुना तवा होता ना, तर त्यासोबत अजून दुसरी काही जुनी भांडी होती आणि नॉनस्टिक पॅन वगैरे होते, तर ते मी देऊन एक्सचेंजमध्ये हा तवा घेतलेला आहे. बघू शकता. तर असा हा तवा आहे, बघू शकता तुम्ही आणि खूप जाड आहे. 5 mm त्याचं थिकनेस आहे आणि बऱ्यापैकी मोठाही आहे. डोसा पण छान मोठा बनेल. तर याला मी अजून वापरलेलं नाही आहे, यूज केलेलं नाही. बट आता जेव्हा यूज करेन तेव्हा नक्की तुमच्यासोबत शेअर करेन. आणि ह्या तव्याची जी किंमत आहे जवळजवळ 1600-1700 रुपये होती आणि जुन्या ज्या गोष्टी होत्या तर त्या देऊन मला फक्त 500 रुपयाचा तवा पडलेला आहे.
सो माझ्यासाठी खूप छान डील झालेली आहे ही, बघू शकता तुम्ही. आणि फिक्स हँडल आहे, त्याच्यामुळे निघण्याचं अजिबात टेन्शन नाही आहे. बघू शकता खूप हेवीसुद्धा आहे. सो असा हा नॉनस्टिक डोशाचा तवा फायनली माझ्या. सो चला, आजचा ब्लॉग जो आहे तो मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला तो आवडला असेल. जर आवडला असेल तर कॉमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. चला, पुन्हा छानशा व्हिडिओसोबत तुमच्यासमोर हजर होते. तोपर्यंत मस्त खा, काळजी घ्या.